जनरली मला मुलं नेहमी विचारतात की आम्हाला तर मेडिकल फील्डकडे जायचं आहे, मग आम्हाला फिजिक्स का शिकवतात? तर काही लोकांचं म्हणणं आहे की MRI साठी, CT स्कॅनसाठी त्या मशीनची माहिती असावी म्हणून कदाचित फिजिक्स शिकवत असतील. पण मला असं म्हणायचं आहे की डॉक्टर वगैरे हे फक्त तर रिपोर्ट तर वाचतात, त्यांचा आणि मशीनच्या मेकॅनिझमशी संबंध येत नाही, मग फिजिक्स शिकवतात का? असे प्रश्न बरेच विद्यार्थी मला विचारत असतात. त्यात एकदा एका मुलाने मला विचारलं होतं की मी पाण्याचं प्रेशर आणि पाण्याची व्हेलॉसिटी मी का कॅल्क्युलेट करू जर मला मेडिकल फील्डकडे जायचं आहे? मला तर डॉक्टर व्हायचं आहे, प्लंबर व्हायचं नाहीये. ॲक्च्युली त्याचं म्हणणं सुद्धा बरोबर आहे. जर एखाद्या पेशंटची ब्लिडिंग होत असेल, ब्लड फ्लो होत असेल, तर ते ब्लड कसं थांबेल याचाच तर मी विचार करणार ना, का त्या ब्लडची व्हेलॉसिटी मी काढत बसू? पण मित्रांनो, तो जो ब्लड व्हेन्स आणि आर्टरीमध्ये फ्लो होणार आहे, तो सुद्धा प्रेशर क्रिएट करत असतो. जे फ्लुइड्स आपल्या बॉडीमध्ये आहेत ते सुद्धा प्रेशर क्रिएट करत असतात. म्हणून इथे सुद्धा फिजिक्सचा स्टडी करावा लागतो प्रेशर मेजरमेंट करण्यासाठी. जेव्हा बायसेप कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा ट्रायसेप रिलॅक्स होतात, आणि जेव्हा ट्रायसेप कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा बायसेप रिलॅक्स होत असतात. एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, न्यूटनचा तिसरा लॉ. तुम्हाला पॉलिप्रोपिलीन माहिती आहे? रॉकेट बनवण्यासाठी ज्या मटेरियलचा यूज केला जातो, एकदम हलकं मटेरियल, हीट रेजिस्टन्स आणि टफ असतं पॉलिप्रोपिलीन. पण एका माणसाने विचार केला, का नाही ह्या पॉलिप्रोपिलीनचा यूज करून मेडिकल फील्डसाठी एक ऑब्जेक्ट बनवू? पोलिओ कॅलिबर नावाचा. पोलिओ कॅलिबर जे अगोदर लोखंडाचे असायचे ते आता पॉलिप्रोपिलीन पासून बनवतात, ज्यामुळे 4 ते 6 किलोचं वजन 400 ते 500 ग्रॅमवर आलं. आणि ते शोधणाऱ्या माणसाचं नाव माहिती आहे तुम्हाला? भारताचे 11वे राष्ट्रपती, मिसाईल मॅन, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी इंजिनिअरिंग फील्डचा मेडिकल फील्डमध्ये यूज केला. कारण हे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स कुठे ना कुठेतरी इंटरकनेक्टेड असतं. बिकॉज सायन्स इज एव्हरीवेअर. सायन्स ही गोष्ट यासाठी शिकायची नाही की मला JEE, नीट, CET, 12वी कसा पास होईन, एवढाच फक्त सायन्सचा यूज नाहीये. तर सायन्सचा यूज करून जेवढं तुम्ही त्याला ट्विस्ट कराल, जेवढं तुम्ही सायन्स पिळून घ्याल, तेवढे त्याचे ॲप्लिकेशन्स तयार होतात. आणि सायन्सचा यूज करून आपण जगातील सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. जपानने अलगीपासून बायोफ्युएल तयार केलं. अलगी तर बायोलॉजीमध्ये येतं, पण यूज केला केमिस्ट्रीसाठी. कोणी हम्पहॅक व्हेलला बघून विंड मिलची कल्पना केली, तर कोणी किंगफिशरची बीक बघून बुलेट ट्रेन तयार केली. इकडचं तिकडचं काही ना काही जुगाड करून आपण कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. पण त्यासाठी तुम्ही फिजिक्सला घाबरणं बंद केलं पाहिजे. बघा ना, काही लोक बेसिक कन्सेप्ट आपल्या टीचरना, शिक्षकांना विचारायला खूप घाबरतात. मी हे कसं विचारू, हे तर 7वी 8वी मध्ये झालंय, 9वी 10वी मध्ये झालेलं आहे, मी तर 12वीला आहे. अशी साधी गोष्ट विचारली तर लोक हसतील, टीचर ओरडतील. पण मित्रांनो, एक गोष्ट सांगतो, या बेसिक कन्सेप्टमधूनच, या बेसिक गोष्टीमधूनच एक्स्ट्रा ऑर्डिनरी डिस्कव्हरीज लागतात, इन्व्हेन्शन लागतात. ज्या आकाशात ज्या वीज कडाडत होत्या, वीज पडत होत्या,
काय त्या बेंजामिन फ्रँकलिनच्या अगोदर वीज कडकडताना कोणी बघितले नसतील? सगळ्यांनी बघितले असतील. पण बेंजामिन फ्रँकलिनने ती वीज का पडत आहे, कुठल्या गोष्टीमुळे पडत आहे, या गोष्टीचा विचार केला. म्हणजे बेसिक कन्सेप्ट त्यांनी स्वतःची क्लिअर केली आणि आज तो इलेक्ट्रिसिटी डिस्कवर करणारा, तयार करणारा पहिला माणूस आहे या पृथ्वीवरचा. ती लोक डिग्री किंवा जॉबसाठी शिकत नव्हती, फक्त सायन्सचा उपयोग करून या समाजासाठी आपण काय देऊ शकतो, लोकांचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करू शकतो, याचाच फक्त त्याने विचार केला आणि यातून त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होत गेल्या. आय होप तुम्हाला फिजिक्स का प्रत्येकाला शिकावं लागतं नक्कीच कळलं असेल तुम्हाला. भेटूया एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये.